मला असं वाटतं की आता बजेट सादर झाल्यानंतर जे काही प्रमुख विषय असतील, आपल्याला पुणे शहराचा विकास करण्यासाठी असेल, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बजेटमध्ये त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दिसून येतील. त्याबद्दल आधीच आपण काही बोलणं योग्य होणार नाही. त्यांना त्यांची भूमिका मांडू द्यावी, त्यांचा तो अधिकार आहे, ते करतील. तरी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच काल 2 कार्यपत्रिका एकाच दिवशी संपलेल्या आहेत. त्याबद्दल काय भावना आहेत? अशाच प्रकारचं कामकाज पुढच्या काळात दिसेल का सभागृहात? काय सांगा? नाही, ही जी कार्यपत्रिका कालच्या 2 तुम्ही पाहिल्या असतील तर ते फार जुने विषय होते. त्यामध्ये जवळपास 4 वर्ष आपण बॉडी नव्हती, म्हणजे नगरसेवक नव्हते, कोणीही पदाधिकारी नव्हते. प्रशासनाच्या काळातले काही विषय पेंडिंग राहिले होते आणि ती कार्यपत्रिका संपवणं फार गरजेचं होतं. म्हणजे 6-6, 10-10 वर्ष प्रलंबित राहिलेले विषय त्या कार्यपत्रिकेवरती दिसत होते, ते योग्य वाटत नव्हतं. म्हणून आपण ते विषय सगळे संपवले आणि कार्यपत्रिका संपवली. केंद्र सरकारच्या धर्तीवर आपण भारत मंडपमचा प्रस्ताव पुणे महापालिकेनं दिला होता. काल तो प्रस्ताव पारित झाला, पण काँग्रेसनं मात्र मोठा विरोध केला या सगळ्याला की एका बड्या उद्योगपतीला फायदा व्हावा म्हणून भाजपनं हे सगळं आखले. महापौर म्हणून तुम्ही या प्रकल्पाकडे कसं बघता? शहराचा खरंच विकास या प्रकल्पामध्ये होईल? नाही, भारत मंडपम हा विषय अतिशय चांगला आहे. भारत मंडपम जेव्हा पुणेसारख्या शहरामध्ये आपण करतोय तर त्यावेळेला एक त्याच्याकडे नवीन विजन ठेवून पाहिलं गेलं पाहिजे. जेव्हा भारत मंडपम येईल त्यावेळेला आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणजे डेलिगेशन्स येतात. मग आपण एवढा मोठा जेव्हा विषय करतो त्यावेळेला इन्व्हेस्टर्स जे असतात ते पुण्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. उद्योग नगरीला त्यामध्ये जास्त संधी मिळते. अशा विजननी जर आपण भारत मंडपमकडे पाहिलं तर त्याला विरोध करण्याचा काही गरज नाही असं मला वाटतं. त्याला शिवसेनेने पण विरोध केलाय. शिवसेनेचं म्हणणं आहे की याला काय विरोध राहील, काही निर्णय घेतला. नाही, आपण पुणेकरांच्या, पुणे शहराच्या फायद्यासाठी भारत मंडपम करतोय. आपण विशिष्ट कोणाच्या लोकांसाठी आपण हे भारत मंडपम करत नाही आहोत. नाही, पण त्यावरचं जे आरक्षण होतं, क्रीडांगण, उद्यान असेल किंवा वाहनतळ, त्या सुविधा दुसरीकडे कुठे उपलब्ध केल्या जातील का? आपण जर पाहिलं तर भारत मंडपम हे काय फार छोट्या स्वरूपाचं नसतं, 5-10 गुंठ्याचं. हे मोठ्या 48 एकरामध्ये होणारं भारत मंडपम आहे. आणि भारत मंडपमची व्याप्ती जर आपण पाहिली, तिथे येणाऱ्या लोकांचा ओघ जर आपण पाहिला तर त्यामध्ये पार्किंग असणार आहे. तिथे आपल्याला मोठ्या रस्त्यांची सुविधा करावी लागेल, तिथे प्लेग्राऊंड्स करावे लागतील, तिथे गार्डन्स करावे लागतील. आपण एक जागतिक दर्जाचं करणार आहोत हे भारत मंडपम जे आहे. त्यामुळे तिथं आपण आरक्षण बदलले आहेत किंवा आपण लोकांसाठी सुविधा देणार नाही हा विषय चुकीचा मांडला जातोय असं माझं मत आहे. काल मदरपट्टा इथे जे कालवा फुटलेला होता, तर त्यानंतर तुम्ही काय आदेश दिलेले आहेत? पुण्यातले जे काही उडे नाले असणार आहेत त्यांचं ऑडिट केलं जाईल. कालवा फुटणे ही अतिशय गंभीर बाब आहे. मी ह्याबद्दल असं म्हणेन की इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांनी कायम कालव्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी ह्यांचं कायम कालव्यासंदर्भातलं ऑडिट झालं पाहिजे की कुठे आपल्याला कुठला भाग कमकुवत वाटतोय का, किंवा जिथनं पाणी लिकेज होतं आहे त्याची दुरुस्ती केली गेली पाहिजे. हे कायम होत राहिलं पाहिजे. ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, हे अजिबातच चांगलं नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा परिणाम पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो का? किंवा महानगरपालिकेची काय भूमिका असेल तर जलसंपदा विभागाने पाणी कमी शकतो? कालवा फुटल्यानंतरचे जे परिणाम आहेत ते खूप वाईट आहेत. हे तुमच्याही लक्षात आलं आहे की फुटल्यानंतर त्याचा काही घरांमध्ये पाणी गेलं, रस्त्यावरती सगळा चिखल आला. इथे सगळी आपली यंत्रणा कामाला लागते पुणे महानगरपालिकेची. त्यामुळे हे ऑडिट करणं गरजेचं आहे. कालवा फुटला तर नाहीच पाहिजे, पण तिथनं पुढेही म्हणजे आत्ता इथनं पुढच्या काळामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटची लोकांनी ह्याची खात्री करून घेतली पाहिजे की कालवा फुटू नये आणि लिकेजेस होऊ नये. ताई, वारंवार पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येतं की पाण्याचा कोटा आपल्याला कमी आहे आणि आपण अधिकचं पाणी वापरतोय. ते सारखं म्हणतात की आम्ही पाणी बंद करू. त्या दृष्टीने तुमचं सीएम सरांशी काय बोलणं झाले का कोटा वाढवण्याच्या संदर्भात किंवा काय? हो, त्याची एक स्वतंत्र बैठक होणार आहे. आधी माझ्याकडे बैठक होईल, त्यानंतर आम्ही सीएम साहेबांकडे सुद्धा एक बैठक घेणार आहोत. मी सीएम साहेबांशी या विषयात चर्चा केली आहे आणि मग त्यावरती आपण एक नक्कीच पुणे शहरासाठी एक चांगला निर्णय घेऊ. पुण्याची महापौर म्हणून मला पुणे शहरासाठी, पुणेकरांसाठी पाणी कमी पडू द्यायचं नाही आहे. तर असा एक चांगला निर्णय घेण्याचा आम्ही त्यात प्रयत्न करणार आहोत. वेलसाहेब, आपल्या LPGचा जो पुरवठा आहे तो पूर्णपणे बंद आहे. तर शहरातल्या ज्या 11 गॅस लाईन्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत. तर कधी सुरू होईल?
आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की युद्ध आणि त्यामुळे होणारे परिणाम सगळ्याच देशभर आहेत. मला असं वाटतं घरगुती गॅस सिलेंडर्सचा तुटवडा नाही आहे, पण कमर्शियल गॅसेसचा आहे विषय आपल्याकडे बंद आहेत सध्या. आता हे आपल्यालाही लक्ष ठेवावं लागेल की युद्धाचे अधिक परिणाम आपल्यावरती काय होणार आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावरती चांगले निर्णय घेतील. आपल्याला गॅसची कमतरता होऊ देणार नाही. काल गुलटेकडीला मीनाताई ठाकरे वसाहती तिथे भरपूर रांगा लागलेल्या दिसल्या, म्हणजे सिलेंडरसाठी. लोकांना OTP येतात, बिलं होतात लोकांची, पण लोकांना सिलेंडर मिळत नाही असं लोकांचं. मला असं वाटत नाही. मी यापूर्वीसुद्धा असे सूचना केल्या होत्या. मी लोकांनाही निवेदन केलं होतं की आपण विनाकारण रांगा लावू नयेत. आपल्याला OTPद्वारे 25 दिवसांचं ते सायकल असतं, त्याच्यानंतर आपल्याला गॅस सिलेंडर मिळतो. परंतु काही वेळेला असं लक्षात आलं आहे की अधिकृत कनेक्शन्स आपले 2 सिलेंडर्स असूनही काही जण 3रा सिलेंडर घेऊन तिथे जातात आणि काही प्रमाणात ह्याचा काळा बाजार होतो, अशा तक्रार माझ्याकडे आल्या आहेत. मी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांशी बोलले, डुडी साहेबांशी बोलले. जर असं कुठे आढळत असेल की लोक काळा बाजार करत असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. असं होऊ द्यायचं नाही आपल्याला. ताई, खरं तर जांभूळवाडी कोळेवाडी हा जो भाग आहे त्या पट्ट्यामध्ये खाणी आहेत मोठ्या प्रमाणात, नव्याने समावेश झालेला भाग आहे हा. तर त्या खाणीवर काही कारवाई होणार आहे का? लोकांना खूप प्रदूषणाचा त्या ठिकाणी त्रास होत आहे. यावरती आमचा विचारविनिमय चालू आहे, कारण हा विषय सगळ्यांसाठीच एक्सटेंडेड एरिया असल्यामुळे नवीन आहे. मी याची माहिती घेऊन तुमच्यापर्यंत नक्कीच परत येईल. साहेब, आता काही मिनिटांमध्ये अंदाजपत्रक सादर होणार आहे, तर पुणेकरांवर याचा बोजा पडेल का? कारण की असं बोललं जाते की टॅक्स वाढवले जाणार आहे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे आपण कर संकलन करतो त्याचा बोजा प्रत्यक्षरित्या नागरिकांना पडेल. टॅक्स वाढवलं जाईल असा विषय कुठेही नाही. फक्त जे टॅक्स भरले गेले नाहीत ते आपल्याकडनं भरून घेतले पाहिजेत, अशा सूचना मी टॅक्सचे जे अधिकारी आहेत त्यांना केलेत. काही वेळेला असं लक्षात, म्हणजे आपल्याला माहितीच आहे हा विषय की टॅक्स भरला जात नाही वेळेवरती, त्याचा दंडही भरला जात नाही. आपण जर व्यवस्थित त्यांच्याकडनं टॅक्स गोळा केला तर आपल्या बजेटमध्ये आपल्याला काही कमी पडेल असं मला वाटत नाही. असे अनेक स्रोत आहेत आपल्याकडे ज्यातनं बजेटमध्ये आपल्याला उत्पन्न वाढ दिसू शकते. मॅडम, LPGच्या संदर्भात आपण आव्हान देखील केलं होतं, बैठक देखील घेतली होती. काळा बाजार जर कोण करत असेल तर आपल्याकडे तक्रारी करतो. साधारणतः या 15 दिवसाच्या काळात किती तक्रारी आल्या किंवा आपण काही? माझ्याकडे एकही तक्रार काळ्या बाजाराची आलेली नाही, एकही आली नाही अजूनपर्यंत. मला फोन कॉल सुद्धा नाही आहेत किंवा लेखी तक्रार सुद्धा अजूनपर्यंत आली नाही. काही लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचे व्यावसायिक जे गाळे आहेत किंवा इमारती आहेत त्याचा टॅक्स भरला गेलेला नाही, त्यांना तुम्ही काय आवाहन करा? हो, मी असे आदेश केले होते की आपण त्याची एक यादी तयार करूया. असे जे लोक आहेत ज्यांना खरं टॅक्स भरणं शक्य नाही किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. पण व्यावसायिक जर असेल आणि त्यांचा टॅक्स भरला गेला नसेल, त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत का हेही पाहिलं पाहिजे. दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत. काही जण भरत नाहीत, पण काही जणांना भरायचा असतो पण अधिकचा टॅक्स लागला गेला. अशा दोन्ही गोष्टी आपल्याकडनं पाहिल्या गेल्या पाहिजेत आणि मग त्या अडचणी दूर करून आपण टॅक्स भरून घेऊ शकतो. पण जे लोकप्रतिनिधी आता सध्या सभागृहात आहेत त्यांचे व्यावसायिकचे तकलीफ आहेत, त्यांना तुम्ही वेगळी बैठक घेऊन काही सूचना करणार आहात किंवा करूयात, त्याची माहिती घ्यावी. करणार आहात त्याचं नाही? आपण त्याची माहिती घेऊया आणि त्या पद्धतीने पुढे जाऊया. काही या सगळ्या प्रकरणात ज्याही लांब आहेत ते बजेटमध्ये काय असणार आहे? बजेट सादर झाल्यावरती कळेल तुम्हाला. 500 चौरस फुटाच्या घराला मिळकत कर माफी मिळणार आहे का? थोडक्यात असा प्रश्न. मी मगाशी असं म्हणाले की बजेट सादर होण्यापूर्वी, म्हणजे बजेट सादर करणे हा स्थायी समितीच्या चेअरमनचा अधिकार असतो. मी महापौर जरी असले तरी सुद्धा त्याआधी मी त्यांचा हा अधिकार घेणं हे योग्य नाही. बजेट आता एक 15 मिनिटात सुरू होईल, सादर होईल, तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही बदल करू शकता ना? आवश्यकता पडणार नाही बदल करण्याची. आयुक्तांनी काही दिवसापूर्वी मला तुमच्याकडे एक निवेदन करायचं आहे सगळ्यांकडे. काल माझ्या लक्षात एक विषय असा आला की आपल्याकडे प्रेक्षक गॅलरी आणि पत्रकार कक्षामध्ये काही लोकांना प्रवेश दिला गेला नाही. माझ्याकडे काही सूचना अशा आल्या होत्या की पत्रकार गॅलरीमध्ये बसण्यासाठी जागा अपुरी पडते. काही जास्तचे पत्रकार येऊन बसतात किंवा ते पत्रकार आहेत किंवा नाही हेही लक्षात येत नाही. त्यामुळे त्याची एक यादी केली गेली पाहिजे आणि म्हणून मी प्रशासनाला असं सांगितलं होतं की प्रेक्षक पत्रकार गॅलरीमध्ये जे पत्रकार येतील त्यांची एक यादी केली पाहिजे आणि जे अधिकृत पत्रकार आहेत त्यांना वरती आपण बसवायची परवानगी दिली पाहिजे. आपण त्याची एक यादी करून, अर्थातच
प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्याचे तुम्ही तुमचे जे कोणी अध्यक्ष असतील, प्रतिनिधी असतील, ह्या तिघांनी एकत्र बसून एक यादी करून आमच्याकडे द्या. आम्ही त्यांच्यासाठी एक कार्ड तयार करणार आहोत. ते कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला वरती बसण्याची परवानगी मिळेल. दुसरी एक सूचना अशी होती की प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा काही लोक असे बसतात जे मोबाईलवरती व्हिडिओ शूट करतात, फोटोज काढतात. तर हे सुद्धा योग्य नाही असं काही सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं होतं. म्हणून मग आपण प्रेक्षक गॅलरीमधून कोणीही व्हिडिओ शूट करू नये, फोटो काढू नये अशा सूचना आपण केलेल्या आहेत. नाही, पण महापालिकेचे जे जनसंपर्क आहे का फक्त आजच आपला जे काही डिजिटल मीडियावर बंदी घालण्यात आली होती ती आजच फक्त परवानगी आहे. उद्यापासून आम्ही परत विचार करू. आणि असं काय आपण सूचना त्यांना परत दिलेत का? महापौरांचा हा अधिकार असतो सभागृहामध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये किंवा पत्रकार गॅलरीमध्ये कोणाला बसण्याला आपण परवानगी द्यायची. मी कालही तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की यावर कोणतीही बंदी मी घातली नव्हती. मी फक्त एवढंच म्हणाले होते की आपल्याकडे जे कोणी अधिकृत पत्रकारांची यादी असेल आणि ही जुनी यादी आहे, तुम्ही अनेक वर्षापासून इथे येत आहे, त्या यादीमध्ये तुमची नावं आहेत, तर त्यांना आपण तिथे बसण्याची परवानगी देऊया. आणि हे कायम असेल असं नाही आहे कुठल्याही दिवशी आपल्याला बसण्याची तिथे परवानगी आहे, हे कायम असणार आहे. पण तरी पण ते विटकर जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांनी अडवले लोकांना, ज्यांची नावं आहेत त्यांनाही अडवले. मला असं वाटतं ती यादी आपण सरळ सरळ तुमचं नाव सांगितलं. यादी अपडेट करायला लागेल. त्यात बरेचसे म्हणजे काही मयत झालेले आहेत, काही मीडियात नाही आहेत, अशी पण आपणच मला ती यादी अपडेट करून दिली तर बरं होईल. कारण आपल्याला माहिती असतात की पत्रकार कोण आहेत, कोण नाही. पण काही जनसंपर्क अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडून यादी घेतली. त्यांचं असं म्हणणे का मी जिल्हा प्रशासनाकडून यादी घेतली. जिल्हा प्रशासनाकडे जी यादी असते ती वेगळी यादी असते. ते त्यांना आम्ही वारंवार सांगितलं. त्यांना आम्ही पत्र द्यायला तयार आमच्या संस्थेत. मी असं म्हणाले मगाशी की आपण सगळ्यांनी मिळून एक यादी तयार करून माझ्याकडे द्या. तुम्ही सगळेजण एक बैठक घ्या, तुमच्याकडनंच ती यादी माझ्याकडे येऊ द्या. आपण त्याप्रमाणे सगळ्यांना पास करून देऊ. ज्यांना पास देऊ त्यांना वरती बसण्याची परवानगी असेल. तुमचा अधिकार आहे महापौर सर. फक्त कुठला तरी एक पत्रकार संघ धरून ते देतील तीच यादी ग्राह्य धरायची. मी आता काय म्हणाले नाही ऍक्च्युली काय माहितीये का मॅम, सॉरी नाही ऍक्च्युली काय माहितीये का मॅम, आता एक दोन असे पत्रकार संघ आहेत जे ऑफिशियली रेजिस्टर्ड असतील किंवा नसतील तो त्यांचा कॉल आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे श्रमिक प्रतिष्ठानतर्फे जी यादी येईल ती फायनल झाली तर तुम्ही नाही मी असं श्रमिक पत्रकार ऐका मी कुठल्याही पत्रकार संघाचं नाव घेतलं नाही. ऐका लोणकर साहेब, मी आता असं म्हणाले की मी कुठल्याही पत्रकार संघाचं नाव घेतलं का? नाही. मी असं म्हणाले की आपण अनेक वर्षापासून सगळेजण इथे येत आहे. त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. 40 वर्ष मी पत्रकार. आपण यादी द्या, काहीच हरकत नाही. हा दोष तो पत्रकार संघाचा असेल, माझा असेल, तो भाग तुमचा नाही. तुमचा भाग माझ्याकडे यादी द्या आहे, माझा अधिकार. आपण यादी द्या. मला सगळे सारखे आहेत. कोण रेग्युलर काम करतो ते तुम्हाला ठाऊक आहे, PROला माहिती आहे. ऐका, मतभेद नको. माझ्यासाठी सगळे सारखे आहेत. सगळे पत्रकार, मग सगळेच आपण मित्र आहोत. या तुम्ही, आपण सगळ्यांसाठी तिथे जागा निर्माण करू.